चला तर मग फिरायला जाऊया आपण. आम्ही आलेलो आहे स्टेशनवरती, रेल्वे स्टेशनवरती अकोल्याच्या. त्यानंतर आम्ही वरती पायऱ्या चढलो आणि थोडासा व्हिडिओ काढला आणि दमत आलो रेल्वे स्टेशनवरती. आणि आमची रेल्वे उभी होती आणि आमची सीट होती 39 नंबरची. नंतर मग आम्ही बसलो, थोडासा वेळ घालवला आणि आम्हाला लागली जोराची भूक. सासूबाईंनी छान गरम गरम पालकचे पराठे केले. सोबत वेळ झाला असल्यामुळे आम्ही काही भाजी वगैरे घेतली नाही आणि लोणचं घेतलं आणि मग आम्ही छान लोणचं काढलं, पराठे काढले आणि जेवायला सुरुवात केली. आणि वेफर्स पण घेतले होते. छान 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 लोणचं कुठलं होतं हे रामबंधूचं लोणचं होतं. नंतर मी पराठ्यावरती लोणचं घेतलं आणि आमच्याकडे चम्मचच नव्हता, विसरून गेलो होतो ना. तर मी कसं गाडीवरनं आली होती आणि लगेच पटपट सगळं केलं होतं. आमची वडापावची गाडी आहे. त्यानंतर तिकडनं आली, सामान भरलं आणि चम्मच विसरून गेली, म्हणून मी वेफर्सनी लोणचं काढलं. आता छानपैकी जेवण करणार आहे, पोट भरून मस्त आणि आस्वाद घेत खाणार आहे. आणि आमची सीट होती खालच्या याला, तर तिकडनं लगेच झोपलं की असं दिसायचं छान मस्त. आणि यस 9वरती आमचा हे होता, काय होता, डबा होता. आणि आम्ही रात्री उतरलो आणि स्टेशनवरती कोणीच नव्हतं आणि आमची ट्रेन सुरू झाली परत. मग मी यांना घेऊन वरती गेली आणि एवढं थोडं शेवटी जागेवर आणलं. आणि बघा, रात्री इथे एका ठिकाणी ट्रेन थांबली होती, तिथे ते पाणी भरत होते. आणि एवढ्या रात्री पण आपल्याला सगळे लोक सेवा पण देतात. आणि आमची ट्रेन निघाली, रात्र संपली आणि पहाट झाली. आणि बघा, एक बोगदा आला आहे, आम्ही बोगद्यातनं निघालो. अंधार झाला होता आणि सगळी लोक ओरडून राहिली होती आणि झाली सकाळ. हळूहळू आणि ट्रेनसुद्धा काय करत होती माहिती आहे का, नागमोळ टाईपमध्ये ती चालत होती. कधी या साईडने जात होती आणि इकडनं निघत होती. आणि वाटेमध्ये छोटेसे घरं लागले आणि नदी दिसली आम्हाला, मोठी नदी दिसली. तिचं पात्र पण खूप मोठं होतं. आणि अशीच निघालो आणि रस्ता आला, थांबलो एका स्टेशनवरती, म्हणजेच कोल्हापूरच्या स्टेशनवरती आलो. आणि आम्ही निखिलला उतरवलं आणि आम्ही निघालो छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स कोल्हापूरला. आणि ॲटो ठरवला आम्ही 50 रुपयाला आणि विचारलं की कुठे जायचं म्हणून. मग आम्हाला सांगितलं की आम्ही धर्मशाळेवर गेलो. तिथे शाहू महाराजांचं तिथे पुतळा पण दिसतो आहे आपल्याला. आणि आम्ही आलेलो आहे कोल्हापूरला. इतकं छान आहे कोल्हापूर, छान दुकानं लागलेली आहेत आणि ट्रॅफिक थोडी थांबली होती, बघा दिसतंय तुम्हाला. असंच हळूहळू करत आम्ही आलो धर्मशाळेजवळ. आणि धर्मशाळेजवळ आलो, त्यांच्याशी बोललो, ॲटोवाल्यांसोबत गप्पा केला, विचारलं कुठे आहे काय. आणि त्यांनी सांगितलं की 4 द्वार आहेत म्हणे मंदिराला. मग आम्ही एका द्वाराकडे थांबलो आणि त्यांच्याकडे विचारलं की बा आम्हाला रूम अवेलेबल आहे का. मग त्यांनी हो म्हटलं आणि लगेच आम्ही चाबी घेतली आणि 42 नंबरची रूम होती. आणि आमची रूम पण खूप छान होती. एक बेड होता, 2 गाद्या होत्या आणि लगेच दरवाजा उघडताच आम्हाला दिसलं कोल्हापूर. आणि मंदिर पण अगदी जवळ होतं धर्मशाळेचं. आणि खरंच खूप छान, 530 रुपयाला काहीतरी ती आम्हाला रूम मिळाली होती. आणि 1000 रुपये आम्ही हे केलं होतं. आणि इथून इतकं छान दिसत होतं ना ती लांबपर्यंत. आणि छोटे छोटे स्टॉल लागलेले होते, चपलांचे, दागिन्यांचे वेगवेगळे. आणि रूम पण खरंच खूप छान होती आमची. आणि आम्ही रेडी झालो आहे आता निघायला दर्शनाला. सकाळीच उठलो पटकन पहाटे 5 वाजता आणि रेडी झालो. मी ओटीचं सामान घेतलं आहे देवीसाठी आणि बस दर्शनाला निघालो. आणि रांगेमध्ये उभं राहणार आहे आता आम्ही. दिसतंय सगळ्यांना ओटीचं सामान, मंगळसूत्र आहे, साडी आहे देवीला आणि ओटी घेतली आहे, नारळ वगैरे. आणि रांगेमध्ये उभं राहिलो तेव्हा पुष्कळ गर्दी होती. आणि हळूहळू गप्पा मारत शेवटी देवीचं दर्शन झालं आमचं. आणि खरंच खूप छान मंदिर आहे. 3 कळस दिसत आहेत मस्त. आणि इथे पालखी आहे, तिथे पालखी होती. आणि नुकतेच आम्ही मागे वळून बघता एक आजोबांना स्केच करत होते एका लहान मुलीचं.
इतकं सुंदर ते स्केच करत होते. पाहताच आता नेक्स्ट टाईम जर आलो ना पण आपण स्केच करून नक्की जाऊया. आणि हे बघा मंदिर दिसतंय, बारीक नक्षीकाम केलेलं आहे कोल्हापूरचं मंदिर. आणि खरंच तिथे गेल्यावरती इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटत होतं ना. पूर्ण रांग लांब होती, इथनं पण आम्ही रांगेमध्ये लागलो आणि तिथे दर्शनाला गेलो. आणि सुरुवातीलाच जाता आता बालाजीचं पण मंदिर आहे छोटंसं, त्यांचं पण दर्शन घेतलं आम्ही आणि पुढे पुढे चालत गेलो. आणि हां, विशेष म्हणजे इथे नवग्रह मंदिरसुद्धा आम्हाला सापडलं. आणि तिथे गुरु रवी सगळ्या प्रकारचे 9 ग्रह तिथे होते आणि मधामध्ये होते आपले सूर्यनारायण. तिथे खाली बरोबर घोडेसुद्धा होते, त्याच्यावर तिथे उभे होते. असं हे कोल्हापूरचं फार सुंदर असं मंदिर आहे. आम्ही पण फर्स्ट टाईम गेलो आणि खरंच खूप छान वाटलं. आणि बापरे, मेकअप आणि तिथे गेल्यावरती स्त्रियांचं सगळ्या गोष्टी भेटत होत्या. बस स्त्रियांना सगळं दिसलं की ते जायचे. तशी मीसुद्धा गेली आणि तिथे 4-5 आयटम घेऊन वापस आली. इतके सुंदर सुंदर मंगळसूत्र तिथे मला मिळाले. मला हे खूप आवडलं होतं, जे कळसाला लावतात ना देवीला, ते खूप सुंदर होतं, पण 400 रुपयाला सांगत होते. त्याच्यामुळे मग म्हटलं ना नेक्स्ट टाईम घेणार आहे. आणि दर्शन केलं आणि चहा तिथे दिसला आम्हाला आणि आम्ही चहा पिला. चहा पण इतका छान होता ना. आणि विशेष म्हणजे गंमत सांगते, मला बाहेर दिसल्यावरती हे आयटम दिसले खायला. ते होते 50 रुपयाला. ते महाग असल्यामुळे मी फक्त टेस्ट घेतली आणि लगेच बाहेर आली. आणि तिथे गजरे पण होते. त्यानंतर मग इथे कोकमचं शरबत होतं. हे कोकम दिसतं आहे त्याचं. त्यांना मी विचारलं हे काय आहे, ते त्यांच्या लँग्वेजमध्ये मला कळलंच नाही ते काय बोलले तर, पण तेवढं समजलं कोकण वगैरे आहे. आणि तिकडे जांभूळ होते आणि तिकडे गरं होतं फणसाचं. आम्ही गरं पण टेस्ट केलं फणसाचं, खूप गोड आणि छान होतं, कधी नव्हतं खाल्लं. आणि जांभूळ विकणारी बाई होती. शेवटी आम्ही दर्शन वगैरे करून परत मग महालक्ष्मी आमच्या धर्मशाळेवर आलो. अरे वाटेत तर मला चपला दिसल्या. म्हटलं यार चप्पल तर मला पाहिजे म्हणजे पाहिजे, कारण की मला चप्पल खूप आवडते घालायला, आणि ते पण कोल्हापूरची. त्यांनी रेट सांगितले 300 रुपये, पण म्हटलं जाऊ दे आपण आणखीन फिरू आणि थोडंच फार कमी रेटमध्ये आपण पाहू, कारण की मी फार कंजूस आहे ना म्हणून. मग चपला पण फार सुंदर सुंदर व्हरायटीच्या होत्या, शूज पण होते. शेवटी फायनली आम्ही आमच्या वरती आलो आणि दर्शन करून आल्यावरती छान दृश्य पाहत होतो. पूर्ण आभाळ भरलेलं. आणि म्हटलं या कोल्हापूरची मजा तरी घेऊया वरती चढून. आणि मग फ्रेश होऊन मस्त आम्ही परत निघालो. कुठे ते नंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे.